नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स यांच्यामध्ये काय फरक असतो आणि आपल्याला असं दिसून आलं की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जेव्हा डिसोसिएट होतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक तरी आयॉन हा कॉम्प्लेक्स आयॉन असतो. म्हणजे काही ॲटम आयॉनचा बनून मिळून तयार झालेला असतो आणि डबल सॉल्टमध्ये डिसोसिएशन नंतर सगळे आयॉन इंडिव्हिज्युअली सेपरेट होतात काउंटर आयॉन म्हणून आणि इकडं मात्र कॉम्प्लेक्स आयॉन असतो. कॉम्प्लेक्स आयॉन असतो म्हणजे काही ॲटमचं आणि आयॉनचं मिळून एक कॉम्प्लेक्स तयार झालेलं असतं आणि त्याच्यावरती चार्ज असतो आणि म्हणून त्याला आपण कॉम्प्लेक्स आयॉन असं म्हणतो. मग हे जे कॉम्प्लेक्स आहे याचा अर्थ असा आहे की ते कॉम्प्लेक्स डिसोसिएट न झालेला एक मोठा असा ॲटमचा आणि आयनचा असा समूह आहे. म्हणजे याचा अर्थ जर तो पाण्यामध्ये डिसोसिएट झाला नाही, तर याचा अर्थ तो एका स्ट्रॉंग बॉन्डने बांधलेला आहे, जोडलेला आहे, बॉन्डेड आहे. आणि मग अशा कॉम्प्लेक्स आयॉनमधलं जे बॉन्डिंग असतं, त्याला कोऑर्डिनेट बॉन्डिंग असं आपण म्हणतो. तो रिजिड आणि स्ट्रॉंग बॉन्ड ज्याला कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतात. तर अशा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधल्या बॉन्डिंगचा अभ्यास करण्याचा पहिला प्रयत्न एका शास्त्रज्ञाने केला. त्याचं नाव आहे अल्फ्रेड वर्नर आणि म्हणून अल्फ्रेड वर्नरच्या नावाने या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या बॉन्डिंगची थिअरी ओळखली जाते आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. आता ही थिअरी समजून घेताना आपण काय करू, एक उदाहरण घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड असे दोन्ही बॉन्ड असतील आणि मग अल्फ्रेड वर्नरने या कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स मधल्या बॉन्डिंगच्या बाबतीत नेमकं काय सांगितलं ते आपल्याला समजायला मदत होईल. उदाहरणार्थ एक सॉल्ट आहे जे अल्फ्रेड वर्नरने घेतलं. अल्फ्रेड वर्नरचा हा जो अभ्यास होता हा अवक्षेपांचा अभ्यास होता, प्रेसिपिटेट्सचा अभ्यास. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये असे प्रेसिपिटेट्स साका तयार करून पाहिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला स्टॉइशियोमेट्रिक जर स्टडी आपण केला तर आपल्याला किती मोल एखादा आयॉन एखादा मॉलिक्यूल आहे हा या प्रेसिपिटेटच्या क्वांटिटीवरून आपल्याला ठरवता येतो. तर याच्यावरून आपण मोल मोल कन्सेप्ट तुम्ही 11वीला शिकलेला आहात. मग त्याचं मोलार मासमध्ये किती मॉलिक्यूल असतात. मग ॲव्होगॅड्रोचा नंबर त्याने त्या मोलार मासचं आपण कॅल्क्युलेशन करून एक्झॅक्टली वी कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स और नंबर ऑफ आयन्स इन दॅट क्वांटिटी ऑफ precipitate. So this is how Alfred Werner has studied the coordination complexes based on his study of precipitates. He made some complex compounds in laboratory and he made their precipitates with certain compounds with they react to which they react. So in this way, this is not a microscopic study or the microscope or nothing which is a very advanced technology which is used by him. No, it is just based on theoretical assumptions and the quantity, macroscopic quantity of that precipitate which has studied by them. तर त्यांनी उदाहरणार्थ एक कंपाऊंड घेतलं COCl कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनिया बरोबर ट्रीट केलं आणि त्याला एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेलं दिसलं ज्याचा फॉर्म्युला होता COCl3 डॉट NH3 सॉरी in the bracket NH3 out of bracket 3 असा डॉट NH3 out of full bracket out of bracket 6 असं कॉम्प्लेक्स पार्ट त्याला मिळालं. आता तुम्ही म्हणाल की मग हा फॉर्म्युला तुम्ही कसा आधीच निर्धारित केला. हाऊ डू यू डिसाइड दिस फॉर्म्युला बिफोर द अनालिसिस ऑफ दिस कंपाउंड? जस्ट डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ moles of cobalt chloride treated with number of moles of ammonia, he has able to prepare this compound. Now
what happened when he treated this compound with silver nitrate, AgNO3? Because as you know that Ag plus ion gives YPPT with Cl minus ion. So what happened? He got the PPT of AgCl, and that quantity of that PPT was of 3 moles of AgCl. But he did not get separately cobalt from that compound and ammonia molecules also. Means he has not been able to separate the ions of cobalt and ammonia in this compound, and he got the complex identity or the complex ion of CO, and which is attached to 6 ammonia ions. जसं आपण डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मधला फरक पाहताना पाहिलं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स मध्ये कोऑर्डिनेट कंपाऊंड्स मध्ये कॉम्प्लेक्स आयन आणि डबल सॉल्ट मध्ये असे सगळे सिंपल इंडिव्हिज्युअल काउंटर आयन्स आपल्याला मिळतात. मग हा जो कॉम्प्लेक्स आयन आहे, हा जो कोऑर्डिनेट आयन कोऑर्डिनेट बॉन्डने तयार झालेला आयन आहे, हा एक्सप्लेन करताना याचं स्पष्टीकरण देताना वर्नरने जे सांगितलं ते आपल्याला इथं समजावून घ्यायचं आहे. वर्नर असं म्हणतो की मेटलमध्ये जेव्हा एखादा मेटल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये भाग घेतो तेव्हा त्या मेटलमध्ये 2 प्रकारचं संयोजत्व असतं. 2 types of valency described by अल्फ्रेड वर्नर. काय म्हणला तो? अल्फ्रेड वर्नर काय सांगितलं? 2 प्रकारच्या संयोजी असतात. एक त्याला तो म्हटला प्रायमरी व्हॅलेन्सी, जी आयोनायझेबल असते, आणि दुसरी व्हॅलेन्सी त्या दुसरा प्रकार जो त्यांनी सांगितला त्याला तो म्हणाला सेकंडरी व्हॅलेन्सी, आणि त्याच्यामध्ये जी नॉन आयोनायझेबल असते. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रायमरी व्हॅलेन्सीने तयार होणारा बॉन्ड हा आयोनायझेबल असतो, म्हणजेच तो बॉन्ड आयोनिक असतो, आणि सेकंडरी व्हॅलेन्सीने तयार होणारा जर बॉन्ड नॉन आयोनायझेबल असेल तर तो बॉन्ड असतो कोऑर्डिनेट बॉन्ड. मग याच्यावरून आपल्याला असं समजतं की प्रायमरी व्हॅलेन्सीने बॉन्डेड असलेले आयॉन्स हे, आता तुम्हाला माहिती आहे मेटल हा कॅटायन असतो बरोबर, सेंट्रल मेटल. तर मग हे जे आयोनिक बॉन्डने बॉन्डेड जे ज्या एंटिटीज असतील, ज्या बाबी असतील ते असतील एनायॉन. फक्त एनायॉनच कुठे असू शकतात? प्रायमरी व्हॅलेन्सीने जोडलेले असू शकतात. आणि जर ते आयनायझेबल असतील तर याचा अर्थ हा स्फिअर आउटर असेल. या बॉन्डने जोडलेले एनायॉन हे कुठे असतील? आउटर स्फिअर मध्ये असतील. आणि जर त्याच्यामध्ये सेकंडरी व्हॅलेन्सीने जोडलेल्या गोष्टी ज्या आहेत, जोडलेले ॲटम किंवा आयन ते नॉन आयझेबल असतील आणि जर ते कोऑर्डिनेट बॉन्डने जोडलेले असतील तर याचा अर्थ ते इनर स्फिअर मध्ये आहे. आणि या इनर स्फिअर मध्ये जे जोडलेले असतात त्याच्या आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे की जे कोऑर्डिनेट बॉन्डने सेंट्रल मेटलला जोडलेले असतात त्यांना आपण काय म्हटलेलं आहे? लिगॅंड्स. आणि हे लिगॅंड कोण कोण असू शकतात? हे एकतर न्यूट्रल मॉलिक्युल्स असू शकतात अमोनिया सारखे, किंवा हे एकतर काय असू शकतात? एनायॉन्स असू शकतात. याच्यावरून आपल्याला ह्या फळ्यावरती जेवढं लिहिलेलं आहे तेवढ्याचा जरी आपण अर्थ लावला तरी आपल्याला कळेल की वर्नरने जी थिअरी सांगितली
त्याच्यामध्ये सांगितलंय की every metal atom in the coordinate complex has two types of valencies, or it shows two types of valencies, in which first type of valency is primary valency, which is ionizable. Means the ions or only anions, he said that, because if it is attached to metal atom, metal ion, you know that metal ion is positively charged, so that by the ionizable valency only anions are probably attached to that central metal ion. And if it is ionizable, that means those anions are attached that metal in outer sphere. And the secondary valency, which is described by him, is that valency because of which there is a formation of coordination complex. And that means the ions or the molecules which are attached to central metal atom or ion in that coordinate complex, that are non-ionizable. That means they are dissociated in the complex ionic form, complex ion form. So those are the non-ionizable entities in that complex ion, and therefore it is said that those are bonded by the coordinate bond, and they are in the very inner sphere of that complex. And that coordinate bond, the atom or the ion which is bonded to central metal ion by coordinate bond, we know that that is ligand, and that ligand might be neutral molecule or ions. And Werner theory says that every central metal atom in the coordinate complex has to satisfy both of these valencies, primary valencies as well as secondary valencies. The number of coordinate bonds, the number of ligands which are attached to central metal ion by coordinate bond, that is known as coordination number. We already have discussed this in last lecture. And number of ligands, monovalent ligands attached to central metal atom or ion, that decides the coordination number of that complex. But one more additional information which Alfred Werner gives us in this theory, that he says that the geometry of that compound determines the valency, the secondary valency, that means the coordination number of the center metal ion in a particular compound determines the geometry. Because if the coordination number is 6, the geometry of that compound is octahedral. If the coordination number is 4, then the geometry of the compound is square planar or trigonal pyramidal. So that the geometry of that coordination complex is determined by its coordination number or number of coordinate bonds. So that here Werner gives us this much information. तर ही वर्नरची थिअरी अगदी थोडक्यात समजावून घ्यायचं झालं तर काय सांगता येईल की वर्नरने दोन प्रकारचे स्पियर मानले कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये, सेंट्रल मेटल ॲटमच्या किंवा आयॉनच्या होते. कारण मी नेहमी ॲटम किंवा आयन असं म्हणतो, तुम्हाला गोंधळ होऊ देऊ नका. कारण काही कॉम्प्लेक्सेस मध्ये सेंट्रल मेटल वरती चार्ज नसतो, तेव्हा त्याला आपण मेटल ॲटम म्हणतो. काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये सेंट्रल मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तेव्हा त्याला मेटल आयन असं म्हणतो. आणि म्हणून मी बऱ्याचदा सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन हा शब्द वापरतो. तर त्याचा अर्थ मला कन्फ्युजन असं नाही की त्याचा अर्थ असा आहे की समटाइम्स इट इज आयन अँड सम पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड समटाइम्स इट इज न्यूट्रल ॲटम. So that according to Werner's theory, central metal atom or ion possesses two types of spheres around it. One sphere is inner sphere. For example, if this is a central metal, then Werner's theory says that this is the inner sphere, and there is one more sphere around it, and which is outer. And Werner says that inner sphere is occupied by the ligands because they are connected with that central metal ion by the strong coordinate bond, and that means they are in the inner sphere. Therefore, they are non-ionizable. Therefore, they
dissociate in the form of complex and not in the form of individual ion, counter ion, so that these ligands are connected to the central metal ion in the inner sphere, and their number of bonds in the coordination complex, that is known as coordination number, and the bond which is formed in that coordination complex is coordinate bond, and which is in the inner sphere. And in outer sphere, Werner says that that bond is ionizable bond, and that bond is ionizable means that is ionic bond. तो बॉन्ड कसा आहे, आयनिक आहे, किंवा असं म्हणू शकतो की तो वीक बॉन्ड आहे, कारण तो आयनायझेबल आहे. आणि त्या स्फिअर मध्ये फक्त काय असू शकतात, एनायॉन्स. आणि वर्नर असं म्हणतो की प्रत्येक मेटलला या दोनही प्रकारच्या व्हॅलन्सीज परिपूर्ण कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात, म्हणजे त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये आयनिक बॉन्ड सुद्धा तयार करावे लागतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड सुद्धा तयार करावे लागतात. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड वरती, नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड वरती त्या कॉम्प्लेक्सची भौमितिक रचना अवलंबून असते, कारण विशिष्ट कोऑर्डिनेट नंबरचा विशिष्ट भौमितिक आकाराशी संबंध असतो. इतका 6 उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की 6 कोऑर्डिनेट बॉन्ड कोऑर्डिनेशन नंबर असेल तर त्याची जिओमेट्री ही ऑक्टाहेड्रल असते. ते आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पाहू. आज आपण या लेक्चर मध्ये इतकंच समजावून घेतलं. धन्यवाद.